शोभत नव्हते, पण गुरुवचनावर विश्वास. यातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला पुढे. एक जण महादेव बसलेले, पार्वती माता महादेव. परत पार्वती आणि महादेव हे असं जोडपं आहे, एवढं भारी भारी ज्ञान यांच्या चर्चेतून पिकते की आपल्या जीवाचं कल्याण होईल. असं चर्चा सांगतो मी थोडीशी तुम्हाला, मूळ मुद्दा सांगतो. बसलेले आणि महादेव म्हणतात पार्वतीला, पार्वती, नारदानं देवाला शाप दिला म्हणून त्याला 24 अवतार घ्यावे लागले. म्हणजे हा नारदाचा गुन्हा आहे ना. नारदानं देवाला शाप दिला. नारद कोण आहेत पार्वतीचे? गुरु महाराज. माझ्या गुरुला शिव्या देतात, माझ्या गुरुविषयी बोलतात. नवऱ्याला म्हणतात पार्वती आहे साहेब. प्रभू, माझे गुरु महाराज सद्गुरुदेव परब्रह्म स्वरूप आहेत, ते कधी चुकणार नाही. नक्कीच तुमचा देव चुकला असेल म्हणून माझ्या गुरुजीने शाप दिला असेल. याला म्हणतात विश्वास. महादेव म्हणतात पार्वती, धन्य आहे तुझी गुरु श्रद्धा. चल ये बस, मी तुला आता शास्त्र सांगतो. एवढी श्रद्धा ज्याची गुरुवर आहे, ज्याची भगवंतावर आहे, तो खरा शिष्य आहे. आता तर ऐकणारे सांगणाऱ्याचं माप काढता. हे बरोबर नाही सांगलं, ते असं सांगितलं, हे असं का, ते तसं का. परीक्षक असे पावला पावलाला झाले. परत कोणाविषयी बोलूच नाही, रिकामे धंदे करूच नाही. ह्यो असा आणि त्यो तसा. माझं काय त्याची गुन्हे आहे? बारीक जर पाहिलं तर आपल्याला काय आपल्यामध्ये दोष कमी दिसतील काय? फक्त चौकस नजर पाहिजे. दुसऱ्याकडे ज्या नजरेनं पाहतात त्या नजरेनं स्वतःकडे पहा. 1000 दोष दिसतील, 1000 दोष. मग पार्वतीला ज्ञान सांगायला सुरुवात केली. मी 1-2 ज्ञान सांगतो तुम्हाला. आता कथेत आपल्याला फक्त गुरुश्रद्धा पाहिजे होती, पुढे चालायचं होतं. महादेव पार्वतीला कथन करतात. एक शिव स्वरोदय नावाचा ग्रंथ आहे. पार्वती, तुला जर कोणी विचारायला आलं की बा आमची सून, आमची कन्या गर्भवती आहे, मग यांना मुलगा होईल की मुलगी होईल, तर तुला सांगायची कला सांगतो म्हणे. शिष्य आहे पार्वती, गुरु महाराज आहेत महादेव, आता आपण आहोत समजा पार्वती मातेची शिष्य. आपल्याला जर विचारायला आलो कोणी आमची सून गर्भवती आहे, मुलगी गर्भवती आहे, व स्वतः गर्भवती स्त्री विचारायला लागली काय होईल, तर तिला लगेच विचारायचं कोणता स्वर सुरू आहे, डावा का उजवा. एका जणांना म्हणलं पायरी कोणता सुरू आहे, त्यानं असं असं केलं अर्धा घंटा, म्हणजे कोणता सुरू आहे. असं होईल का? कोणता ना कोणता तो सुरू असणारच आहे की नाही. पाल चेक केलं, समजा त्यानं पाहायचं डावा आहे आणि आपलाही डावा आहे, तर समजून चालायचं 100% मुलगी होईल, सुखरूप होईल, चांगली होईल, सुदृढ होईल. आणि आपला उजवा सुरू आहे आणि विचारणाऱ्याचा आपला डावा सुरू आहे आणि विचारणाऱ्याचा उजवा सुरू आहे, मुलगी होईल, जगण्याची गॅरंटी नाही. जगली तर खूप कष्टसाध्य जगेल, खूप कष्ट, खूप पैसा खर्च करावा लागेल. आणि आपला जर उजवा स्वर सुरू आहे आणि विचारणाऱ्याचाही उजवा स्वर सुरू आहे, बिनधास्त मुलगा होईल, सुदृढ होईल, चांगला होईल. आणि त्याचा जर डावा स्वर सुरू आहे तर मुलगा होईल, जगण्याची गॅरंटी नाही, जगला तर खूप पैसे खर्च करून जगेल. पार्वती, पूर्ण दिवस जर चांगला जावा वाटत असेल, शुभ जावा वाटत असेल, आनंददायी जावा वाटत असेल, तर 1 मिनिटाचा नियम सांभाळायचा. सकाळी पूर्ण दिवस पवित्र जाणार, चांगला जाणार. काय प्रभू सांगा ना. एकदम सोपी आयडिया आहे. आंघोळ करायची म्हणे, हो. आणि आंघोळ केल्यानंतर कपडे घालेपर्यंत कोणाशी बोलायचं नाही. किंवा जर बोलायचं काम पडलं तर चांगल्या माणसाशी बोला, अपरिचिताशी बोलू नका. गळ्यात माळ असलेल्याशी बोला, कपडाला गंध असणाऱ्याशी बोला, हरिपाठ काकणा करणाऱ्याशी बोला. तसं तर बोलूच नाही, काम पडलं तर बोला. आणि कपडे घालत असताना आता जे महादेव सांगतात ते मी तुम्हाला सांगतो. खरं पाहिलं तर महादेव बी कपडे घालत नाहीत, पण जे कपडे घालतात त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. कपडे घालत असताना जो स्वर सुरू आहे त्या बाजूच्या दिशेनं पहिल्यांदा कपडे घालायला सुरुवात करायची. उजवा जर स्वर सुरू आहे तर उजव्या बाजूने कपडे घाला. याचा अर्थ चड्डीत पहिल्यांदा पाय उजवा टाका, असा अर्थ. त्या बाजूने कपडे घालायला सुरुवात करा. डावा स्वर सुरू आहे तर डाव्या बाजूने पहिल्यांदा कपडे घाला. पूर्ण दिवस शुभ जाणार. हे मी नाही सांगत, महादेव सांगून राहिले माता पार्वतीला, म्हणजे त्यांच्या पत्नी आपल्या माता. दिव्य श्रद्धा, नारदावरची श्रद्धा पार्वतीची, गुरुवचनावरची श्रद्धा. म्हणून महादेवासारखे पती, महादेवासारखे गुरु मिळाले की जगातलं सर्व ज्ञान त्या पती पत्नीच्या संवादाने उष्ट झालेलं आहे.